प्रयत्न करून अपयश काय येतं. आता प्रयत्न करून अपयश काय येतं तर हे आपल्याकडे आहे. जिथं आपल्याला यश मिळणार आहे तिथं काय म्हणलं आपण, यश, विजय. विजय झाला, त्याचा विजय झाला, त्याला यश आलं, त्याला यश आलं. आता मग इथं आहे आपल्या दोन्ही पाय ना, एका पायात जय आणि एका पायात विजय, एका पायात जय आणि एका पायात विजय. मग जिथं मात्र कांदे ऐकायला जाऊ, वांगे ऐकायला जाऊ, परीक्षेला जाऊ, कर्जमाफीसाठी जाऊ किंवा कर्ज मंजुरीसाठी जाऊ, तर तिथं मात्र जय आणि विजयला बरोबर घेऊन जातात. जय आणि विजयला तर बरोबर घेऊन जातो, तर तिथे यशाने यायला पाहिजे का नाही, यशानं यायला पाहिजे का नाही. पण यश का येत नाही वा, हे जय आणि विजय मात्र, विजय हे निर्बळ आहे, सबळ नाही. निर्बळ आहे, सबळ नाही. सबळ म्हणजे काय, आता काय म्हणतो, बदाम काजू खावा लागेल. जिथं शक्ती काम करत नाही तिथे युक्ती काम करते, जिथे युक्ती काम करते तिथे शक्तीचं काही काम नाही. म्हणून इथं त्याला सबळ बनायसाठी ना बदाम काजू खायची काही गरज नाही, शांत्या सुंत्या सुद्धा करायची काही गरज नाही. 33 कोटी देव आहेत, 33 कोटी देवांचा राजा इंद्र. तर 50 माणसांचा ग्रुप असेल तर 50 माणसांच्या ग्रुपचा सादर सत्कार जर करायचा म्हणलं भांडवल उचकून जाईन आपलं. पण 50 माणसांचा आदर सत्कार करायच्या ऐवजी जर समजा 50 माणसांचा लीडर जो आहे त्याचाच आदर सत्कार केला तर सगळे टाळ्या वाजवतील. 50 माणसाच्या लीडरचा आदर सत्कार केला तर तो पडद्याच्या बाजूला राहिलेला टाळ्यावाजी पुण्या ठाण्याला जायला असला तर तो बी टाळ्यावाजी काय. इथं जर समजा प्रत्येकाचा आदर सत्कार करायचं म्हणलो पडद्याच्या बाजूला तिकडे एखादा असला तर तो म्हणजे आई माझं नाव नाही घेतलं, पुण्या ठाण्याला जायचं असलो तोही रुसून बसल. पण इथं मात्र तुम्ही 33 कोटी देवांची शांती करता करता काहीची शांती शिल्लक राहून जाईल. म्हणून मात्र 33 कोटी देवांच्या शांत्या करण्यापेक्षा 33 कोटी देवांचा राजा इंद्र त्याला प्रसन्न करा, तुम्हाला कुठली शांती करायची गरज पडणार. मग आता त्याला पाहायचं पुढं, तुम्ही कार्यक्रम झालेलेच आम्हाला म्हणणार द्या नंबर द्या म्हणजे त्याचा. आता त्याचा नंबर म्हणले त्याचा फोन स्विच ऑफ आहे, तो गाडीतही फिरत नाही, चौकात राहत नाही, फोन आहे स्विच ऑफ. तुम्ही ह्या खोटे गाऊन मग तुझं आहे तुझं पशी परी तू जागा चुकलाशी आपला आपल्या जवळ हातामध्ये इंद्रदेव बरं, हातामध्ये इंद्रदेव, ते सुखी देवांचा राजा इंद्र हातामध्ये. म्हणून इंद्रदेवाला प्रसन्न करायचं म्हणले काय बा, आता इंद्रदेव कायमचाच प्रसन्न आहे ना. कधी जिलेबी खातो हातानं, कधी लाडू शावड्या रावड्या हातातच खातो का नाही. म्हणलं तोंड खायच्या ऐवजी पहिले हातच खातो, झाला इंद्रदेव प्रसन्न. आता ज्याच्याकडे जिलेबी घ्यायची परिस्थिती त्यांनी काय करायचं. पण साधा स्वभाव पाहिजे, तोंडाला पाणी लावलं ना त्या तोंडाला पाणी लावलेल्या त्या उष्ट्या पाण्याने मात्र हात धुवायचे नाही, झालं इंद्रदेव प्रसन्न. तोंडाला पाणी लावलं त्या उष्ट्या पाण्याने पाय धुवायचे नाही, झालं जय आणि विजय प्रसन्न. काय लागतं त्याला. मग जय विजय हे निर्बळ आहे, आणि सबळ जर असले शक्ती जर वाढली तर उचल बांगडी करून आणा. उचल बांगडी माहिती आहे तुम्हाला, उचल बांगडी माहिती. आमचीच उचल बांगडी झाली होती म्हणून चांगली आठवते आम्हाला ती उचल बांगडी, चांगली आठवते. आम्ही शाळेत जायचो, काय नेमकं घरी कामाचं दाखवणं कटळा, मेंढर वळायचा गाय वळायचा, हे खोटे ठोक ते खोटे ठोक, आज वाईट टाकायचा. पण सकाळी सकाळी उठलं पहिले भाकर बांधून घ्यायची, दे पटकन भाकर बांधून, शाळेत जायचंय, शाळा भरून जाईल. घरच्याला वाटतं पोरगं लय हुशार, बिना सांगायचं शाळेत जातं,
पण आमचे जोडीदार वाटच पाहिजे तिकडे. इकडून जायचं, पाठी लेंड्याच्या उखाड्यात ठेवायची, लेंड्याच्या उखाड्यात, आणि बाजूनं गठोडं राहायचं गोट्याचं, ते गोट्याचं गठोडं काढायचं. आणि अशी याड्या बाबळीची जाळी होती, त्या याड्या बाबळीमध्ये वाट्या खेळायची. तिकडे काल कोण दिसायले तर. आणि तिकडं शाळेची घंटी वाजली दुपारची जेवणाची, मग महादेवाच्या मंदिरात लपून बसायचं. ते महादेवाचं मंदिर बी असं का आजूबाजूनं कपाळ, सगळं आजूबाजूनं सगळं कपाळ. त्या कपाळात कोण जातं तिला? पण चुकरी बुकरी त्या मंदिरातच राहायची, चुकरी बुकरी. मग आता तिकडे घंटी वाजली का मुलांचे जेवण खाणं होऊन शाळे भरीपर्यंत मंदिर सोडायचंच नाही महादेवाचं. त्या मंदिरामध्ये राहायचे लोक. मग आम्हाला शिकायची ज्ञान ते काय, थोटकम थोटकम बहुत पुण्यम एक एक बिडी कन्यादानम. मागेचेच अर्थ त्यांना ते म्हणजे काय, त्यांचा अभंगच होता हा, थोटकम थोटकम बहुत पुण्यम एक एक बिडी कन्यादानम. ते म्हणले थोटकं थोटकं जर जमा करून दिले तर लय पुण्य होतं, आणि एक बिडी दिली तर मग कन्यादानच केल्याचं पुण्य माझं. पण आमची काय बघ कन्यादान करायची परिस्थिती नव्हती. मग आम्ही थोटकं थोटकं जमा करून द्यायचो. मग थोटकं थोटकं जमा करून द्यायचं. पण मग आता ते करते काय, असे जोरात सटके वडायचे आणि नाकातून धूर काढायचे. आम्हाला ते आश्चर्यच वाटायचं, म्हणलं नाकातून धूर काढत. त्याच्यापेक्षा आपण जर थोडं शिकवून घेतलं तर नाकातून धूर काढते कशी, त्यांना थोडकं थाटके जमा करून देत, त्याच्यापेक्षा आपणच केलं तर. पण मग पहिला प्रयोग शिकून घ्यावा लागेल ना. एक दिवस म्हणलंच बा, मला खाऊ बिडी अशी बोलली तर नाकातून धूर येतो कसं काय, ते म्हणतात तू शिकवतो इकडे. मग तसं गुरु दीक्षा देतो का, दीक्षेचंच प्रेम समजा. अशी माटी घालून बसायला लावलं, आमचे गुडघे त्यांच्या गुडघ्याला 2-4 चांगले सटके ओढले बा. आम्ही बसलो त्या नाकाच्या दोन्ही शिदरीकडे पाहत, कुठं दूर येतो, दूरच येईना ना. म्हणलं दूर का दुसरी कुठं येऊ. धुराला झालं काय, धूर येईना का. त्यांना आलं मग रेकून घेतो ना, आम्हाला चटका ठेवून गेला खालून, तवा दूर सोडला. म्हणलं असा काय प्रयोग काय, चटका खालून म्हणजे नाकातून दूर त्यांचा निघायचा चटका, चटका आम्हाला ठेवून द्यायचा. झालं बा, लागलंच असतो मार्गाला आम्ही त्या. पण मग 2-3 महिने झाले ना शाळेतच नाही, शाळा याड्या बाबडीत गोट्यांकडे. बाबाला एक दिवस मास्तर भेटला, बाबाला सांगितलं तुमचा मुलगा 2-3 महिन्यापासून शाळेतच नाही. शाळेत येतं भाकर बांधून जातं, मग जातं कुठं नेमकं. आणि दरवाजचा नियमच, एकदा निघालं कनाड तर मागं पाहायचं कामच नाही ना. बाबाला तर मास्तरांना सांगितलं. मग बाबा एक दिवस म्हणतो आम्ही भाकर बांधून गाय माय दे भाकर बांधून, दे भाकर बांधून, दे भाकर बांधून. पोरं ती घेतली भाकर बांधून, बाबाने माना हलवली आणि आम्ही पुरण बाबा मागं 1 ते 1.5 किलोमीटर. सगळा प्रयोग पाहिला बाबाने. पाठी पुढं ठेवली, गोट्या पुढं काढल्या, ते कुणाकडे खेळायला गेलं, सगळं पाहिलं. आणि आता जर जाऊन म्हणावं म्हणलं ते जाईन बिचकून. बाबा नीटच गेले मास्तरकडे. मास्तर सांगितलं त्याची शाळा पुढे पाहिली होईल. मास्तरने मान हलवली. डाव चांगला रंगला ना. आले 2 जण. ते म्हणे हे भाऊ आम्ही ते दप्तरीला खोसून आणलं आणि ते मास्तरांनाच पाठवलं. ते म्हणे हो हो आम्ही दप्तरीला खोसून आणले, आम्ही पळून आलो आणि आम्हालाही गोट्या खेळायच्या तुम्ही. मग मांडा डाव. मग काय मांडला डावन धरलं ना आम्हाला. साईडीची म्हणलं, एकानं 2 हात धरले आणि एकानं धरले पाय. पण तर थोडीच तब्येत बरी होती.
ज्यांना हात धरले त्याला बाच कडून घेतलं, मग खणू लावून, आणि एकानं तर मात्र ते पाय धरले तर त्याच्या पोटात लाता बिता मारून त्यालाही ते पोट लावली. चाललं गेले बरं रडत रडत. आता स्वाम्या जिंकला. आता काय स्वाम्याला घ्यायला कोणी येणार नाही. आता एखादं म्हणलं बा मी घ्यायला जातो, ते विचारी का जातो तिकडं, ते अवघड काम आहे. मास्तर मात्र 8-15 दिवसा की डावर रंगू दिला. मग आता हिंमतच आली ना, आता काल कोण घ्यायला येईल आपल्याला. ते ज्याला बाचकडलं ज्याच्या पोटात लाथा मारल्या ते काल येईल आता. पण मास्तरनं मात्र ते असं केलं तर बर. 8-15 दिवसानंतर राशिंदांकडे पाठवले 4 जण, ते बी गोट्याच खेळायला आली. पहिल्या डावात जिंकून घेतला आम्हाला. पहिल्या डावातच डाव मांडला, धरला, एकाने हाताने एकाने एक पाय, एकाने एक हात, एकाने एक हात, एकाने 4 जण 4 बाजूला बिलगले. छान कुठं सटक फटक करता येते. मग वड्या ताडत नेलं, मास्तरना निभार सटकवलं जाऊन. म्हणलं भाऊ आपली शाळा बरी आहे, नाही तर गेलं असतं ते नाकातून दूर काढायचं मार्गाला लागून. मग इकडे काल बसलो असतो. तिकडं सटकी फुटली. म्हणून अशा पद्धतीनं इथं काय म्हणले, हे निर्बळ आहे, आम्हाला कसं उचल बांगडी करून नेलं, तसं हे जर सबळ असले तर उचल बांगडी करून यशाला आणते. मग त्याच्यासाठी फक्त उष्ट्या पाण्याने हात पाय धुवू नका. पा बरं यश येईल, आरोग्य पण राहील, आणि पैसा हातात येईल. हाती घेतलेलं कार्य सुद्धा मात्र सफल होईल. माहिती का? म्हणून मात्र कुठे या गोष्टीबद्दल मात्र प्रयत्न करताना आता तो खूप मोठा भाग आहे, तर एवढा भाग आज मात्र पूर्ण होऊ शकत नाही.